नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। या व्हिडिओमध्ये आपण 5 एप्रिल 2026 ते 11 एप्रिल 2026 पर्यंतचे मेष, वृषभ आणि मिथुन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य पाहू। आत्ताच्या घडीला मीन राशीत सूर्य, शनी, मंगळ ग्रह विराजमान आहेत। बुध ग्रहाने प्रवेश केल्यानंतर या राशीत चतुर्ग्रही योग जुळून येईल, तसेच बुधादित्य, मंगलादित्य असे राजयोग जुळून येतील। एकंदरीत ग्रहमान पाहता तुमच्यासाठी हा आठवडा कसा असेल जाणून घेऊ। मेष राशीसाठी हा काळ सामान्य राहील। कोणावरही अतिराग करू नका। आर्थिक स्थिती चांगली असेल, मात्र धार्मिक कार्यावर अधिक धनखर्च होऊ शकतो। व्यवसायाबाबत काही तणावाचा सामना करावा लागू शकतो। नोकरी करणाऱ्या जातकांनी कामाच्या ठिकाणी अति आत्मविश्वास टाळावा, अन्यथा अडचणी येऊ शकतात। प्रेमसंबंधात काही गैरसमज असतील तर ते दूर होतील। वैवाहिक नात्यात तिसऱ्या व्यक्तीमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना यश मिळू शकते। वृषभ राशीसाठी हा काळ ठीक राहील। कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव घेऊ नका। बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। आर्थिक स्थिती उत्तम राहील। व्यावसायिकांना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो। विवाहित व्यक्तींना जोडीदारासोबत काही कारणास्तव तणाव जाणवेल। प्रेमसंबंधासाठी हा आठवडा चांगला असून लग्नाविषयी बोलणी करू शकता। विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील, मात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना थोडीशी प्रतीक्षा करावी लागू शकते। हा आठवडा मिथुन राशीसाठी मध्यम राहील। आवडीचे भोजन मिळेल, मात्र डायटिंगवर लक्ष द्या। उत्पन्नात वाढ झाल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील। व्यापाऱ्यांना नवीन लोकांशी जोडले जाण्याची संधी मिळेल, ज्यामुळे व्यवसाय वृद्धिंगत होईल। नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मूड बघून संवाद साधावा। प्रेमसंबंधात ताळमेळ बसवणे आवश्यक आहे। एकमेकांवरील विश्वास कायम ठेवा। वैवाहिक जीवनासाठी वेळ चांगला असून जोडीदारासोबत सहलीला जाण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहावे। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।